नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या 5 जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्तवाहिनी उत्तर महाराष्ट्र टाइम्स. नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. कधी नव्हे ते इतकं मोठं दुष्काळाचं संकट शेतकऱ्यांवर आलंय. 8 महिने दुष्काळाला तोंड देत होतो, आता अवकाळी पावसानं सगळंच नष्ट केलंय. शेतकरी दारात आल्याशिवाय त्याला काहीच द्यायचं नाही हे सरकारचं धोरण आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सतत मागणी केल्यानंतर फक्त राज्यातील काही भागात या सरकारनं दुष्काळ जाहीर केलाय. आता अवकाळी पावसानं शेतकरी पूर्णत्व उद्ध्वस्त झालाय. शेतीचे दुप्पट उत्पन्न देण्याचे आश्वासन या सरकारनं दिलं, मात्र आज आहे त्या परिस्थितीत जगण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी करावी असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या अधिवेशनात सरकारवर दबाव आणू असं जयंत पाटील यांनी सांगितलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरीत रणशिंग फुंकलं असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य ट्रॅक्टर रॅली काढत शेतकरी आक्रोश मोर्चा काढलाय. दिंडोरी येथील कादवा पेट्रोल पंप येथून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आमदार सुनील भुसारा, दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, गोकुळ पिंगळे, गजानन शेलार आदी सर्व नेते ट्रॅक्टरवर स्वार होत भव्य मोर्चात कृतीशील सहभाग नोंदवलाय. जयंत पाटील हे स्वतः ट्रॅक्टर चालवत अग्रभागी होते. विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा धडकताच तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर संस्कृती लॉन्स येथे सभा संपन्न झाली आहे. यावेळी राष्ट्रवादी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, आमदार सुनील भुसारा, माजी आमदार शिरीष कोतवाल, नितीन भोसले, साहेबराव पाटील, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा संगीता पाटील यांची भाषणं झाली आहे. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, गोकुळ पिंगळे, तिलोत्तमा पाटील, मराठा विद्याप्रसारक संचालक प्रवीण जाधव, राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलव, जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश पिंगळ, माकपचे इंद्रजित गावित, कादवाचे व्हाईस चेअरमन शिवाजी बस्ते, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष संगीता ढगे, तालुकाध्यक्ष शैला उफाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव यांनी जयंत पाटील यांचं स्वागत केले, तर आभार दिंडोरी शहराध्यक्ष नरेश देशमुख यांनी मानले. सर्व ठरलेलं होतं. एका व्यावसायिकाच्या घरी दुचाकाच्या घरी देखील बैठक झालेली होती. मग पुढे काय झालं? वारंवार पवार साहेब ही भूमिका बदलत आहेत अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी केलं. मला अशा कोणती बैठक झाली याची माहिती नाही किंवा मी अशा व्यावसायिकाच्या बरोबर झालेल्या बैठकीत हजर नव्हतो. त्यामुळं या गोष्टीचं उत्तर पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या चर्चेत काय झालं याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. पाटील साहेब पहिल्यांदाच अशा पद्धतीचा थेट खुलासा ते करतायत की हे सगळं स्क्रिप्टेड होतं. जे 10 दिवस YB सेंटरच्या बाहेर जे घडलं, आंदोलनं असतील किंवा या सगळ्या गोष्टी या पवार साहेबांनीच मला सांगितल्या होत्या, असं थेट अजितदादा म्हणताय. त्यांच्या आदेशानेच झालेलं हे सगळं जे काही घडलं म्हणजे राजीनामा मी देणार. मीटिंग पण झाली आणि त्यानंतर आंदोलनं झालेत. माझ्या घरी मीटिंग नाही झाली कधी. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नाही, ते काहीतरी चुकीचा आरोप करतायत. अजून आम्ही मी मुद्दामूनच बोलत नाहीये, पण माझ्या घरी अशी मीटिंग झालेली नाही आणि मी कोणालाही आंदोलन करायला सांगितलं नाही. असे विनाकारण त्यांनी चुकीचे आरोप करू नयेत असं मला वाटतं. भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता. पवार साहेब राजीनामा देणार होते, मात्र नंतर पवार साहेबांनी भूमिका घेतली. पवार साहेब हे बघा जे पवार साहेबांनी प्रत्यक्ष केलं ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आता आज कोणी कोणाशी किती चर्चा केली आणि ते 4 महिन्यानंतर सांगत असतील तर त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? त्यामुळं यापूर्वी त्यांनी पवार साहेबांची काय चर्चा केली त्यांचं त्यांना माहिती. त्यांनी आणि पवार साहेबांनी काही चर्चा केली असेल तर त्या दोघांचाच प्रश्न आहे तो. आम्हाला ज्यावेळी पक्ष कार्यकर्ते म्हणून आम्हाला जे दिसलं, पवार साहेबांनी जे केलं, जी कृती त्यांनी केली, आम्हाला त्यांनी खाजगीमध्ये त्यांची भूमिका जी स्पष्टपणाने सांगितली, आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत, त्याप्रमाणे आम्ही काम करतो. आगामी बारामतीसह 4 लोकसभा ज्या आता राष्ट्रवादीकडे आहेत, 4 लोकसभा लढण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे आणि बारामती
केला असेल ना, ठीक आहे. त्यांचा वेगळी त्यांनी चूल मांडलेली आहे, त्यात त्यांचे उमेदवार ते उभे करणार, त्यात काही तक्रारीचं कारज नाही आहे. निवडणुका होतीलच. आणि आपल्याही प्रदेशाध्यक्ष करायचं होतं, पण आपण त्या पदाचा त्यागच केला नाही असा एक आरोप अशा पद्धतीचं म्हणजे आपल्या मीटिंगमध्ये सुद्धा प्रकाश सोळंकींना मागचं 2019ला मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यावर प्रकाश सोळंकी नाराज झाले. त्यांना मंत्री व्हायचं होतं. त्यांची मुख्य तक्रार होती की बीड जिल्ह्यातनं मी सिनियर असताना, माझा हक्क असताना मला का नाही मंत्री केलं, आणि त्यामुळे ते माझ्या कार्यरत आले होते, मला भेटायला आलेले आणि त्यांची समजूत मी घालत होतो. त्यावेळी अजित पवार पण आले आणि त्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला कार्याध्यक्ष करू असं सांगितलं. माझ्यासमोरच सांगितलं, मला न विचारता त्यांनी त्यांना सांगितलं. माझा काहीच रोल नव्हता. त्यानंतर परत मला पक्षाने कधी अध्यक्षपद सोडा, आता यांना करायचंय असं पक्षाने कधी सांगितलं नाही. आणि दुसरा प्रश्न महत्त्वाचा की प्रकाश सोळंकींना पक्षाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष याविषयी फार हे नव्हतं. त्यांना मंत्रिमंडळात यायचं होतं आणि त्यानंतर मला अनेक वेळा ते भेटले, वेगवेगळ्या कामासाठी असतील, पण त्यांना मंत्री व्हायचं होतं. प्रकाश सोळंकींच्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्याची फार मोठी संधी अजितदादांना होती नवं मंत्रिमंडळ करताना. त्यामुळे त्यांनी बीड जिल्ह्यातून प्रकाश सोळंकींना संधी द्यायला हरकत नव्हती. पाटील साहेब आणि देशमुखांच्या 2 जुलैला बैठक झाली होती, निर्णय झाला तर मग 17 जुलैला अजितदादांनी पवार साहेबांशी जी चर्चा केली ती जर वेळोवेळी मला सांगितली असती तर हे अंतर आम्ही पडून दिलं नसतं. त्यामुळं ते पवार साहेबांची काय चर्चा करत होते आम्हाला माहित नाही. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सागर मोर, वणी.